आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांबरोबर एक छानसा खेळ खेळू, ज्यामुळे मुलांना हे समजायला मदत होईल की त्यांच्या कुटुंबात कोण कोण राहत आहे आणि मुलांना हे देखील कळेल की त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. मुलांना अनेकदा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल, जसे की आई, बाबा, भाऊ, बहीण, आजी, आजोबा यांच्याबद्दल बोलायला आवडते. या खेळाद्वारे मुले त्यांच्या कुटुंबाबद्दल तर बोलतीलच, वेगवेगळे नातेसंबंध ओळखतील. या प्रकारचा खेळ हा मुलांच्या सामाजिक आणि भावनिक विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. आजच्या खेळासाठी तुम्ही कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांसाठीच्या स्टिक पपेट्स वापरू शकता, ज्यात मोठ्या आणि लहान मुलांची पण चित्रे असतील. काय त्या खेळाचं नाव आहे? माझे लाडके कुटुंब. आता हे कुटुंब आहे, त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. तुमच्या कुटुंबात कोण कोण राहतात ते तुम्हाला माहित आहे का? मम्मी, हा. बाबा, आजी, आजोबा. बरं, हे चुलबुलीचं कुटुंब आहे. चुलबुलीच्या कुटुंबात किती लोक राहतात ते आपण पाहूयात. हा, ही कोण आहे माहित आहे का? आता हा कोण आहे ते सांगाल का बरं? मग तो चुलबुलीचा कोण असू शकतो? कोण? भाऊ. एकदम बरोबर. आता हा सांगा, हा चुलबुलीच्या कुटुंबातला कोणता सदस्य आहे? चिलबुलीची छोटी बहीण. अरे वा, एकदम बरोबर सांगितलं. आता हे सदस्य कोण आहेत बरं? आता मला हे सांगा, हे कोण आहेत चुलबुलीचे? आता मुलांनो, ही चुलबुलीच्या कुटुंबातले अजून एक सदस्य आहे. हे कोण आहे? अरे वा, खूपच छान. तर शेवटचे राहिलेत. चुलबुलीच्या कुटुंबातला हा सदस्य कोण आहे? आजोबा. आजोबा म्हणजे कोण? बाबांचे बाबा. चुलबुलीच्या वडिलांचे वडील आहेत. जर तुम्हाला या खेळात अजून रुची आणायची असेल तर तुम्ही मुलांना त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याबद्दल अजून थोडीशी माहिती विचारू शकता, जसे की त्यांचं नाव काय आहे, ते घरी काय करतात, मुले त्यांच्यासोबत किती वेळ घालवतात इत्यादी. धन्यवाद.